नमस्कार. आज आम्ही आलो आहोत मुलांना घेऊन अशा ठिकाणी जिथे मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी खूप छान अशी प्लेस आहे. लहान मुलांना आनंद आणि आपल्याला लहान होण्याची संधी मिळते असं हे रॉयल पाम ॲनिमल फार्म NDAमध्ये आहे, जिथे 13 पेक्षा जास्त प्रकारचे प्राणी आहेत, वेगळ्या जातीचे आहेत आणि बर्ड्स पण आहेत. खूपच आनंद होतो अशा ठिकाणी जाऊन जिथे आपली मुलं रमतात आणि आपल्यालाही आनंद होतो त्यांना रमताना बघून. 200 रुपीज पर पर्सन त्यांनी घेतले. आम्ही 4 जण होतो, आमचे 800 झाले. आणि लहान बाळ असतील, त्यांचे 3 वर्षाच्या आत असतील, त्यांचं आय गेस फ्रीच आहे. पण माझी मुलं 3 वर्षाच्या वरती आहेत, त्याच्यामुळे त्यांचे पैसे घेतले गेले. 2 तासाचा स्लॉट आहे आणि त्या स्लॉटच्या हिशोबाने आपल्याला बुकिंग करावं लागतं. आम्ही बुकिंग न करताच गेलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला अंदाज नाही आला. आम्ही 12 वाजता गेलो आणि त्यांचा एक स्लॉट संपलेला होता. आम्हाला 1:30 वाजता एक स्लॉट चालू होणार होता. सो आम्ही तिथे थांबलो कॅफेटेरियामध्ये. त्यांनी आम्हाला बसायला जागा दिली. आम्ही तिथे कॉफी नाश्ता केला. मुलंही तिथे आंब्याच्या झाडाखाली खेळत होते, सशांबरोबर खेळत होते आणि अशा प्रकारे आम्ही तिथे 1 तास घालवला. मग नंतर आमचा 1:30चा टायमिंग चालू झाला. मग त्यानंतर जी आम्ही धमाल केली ती खूपच अप्रतिम होती. प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना फीड करत होतो. पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल, अंदाज येईल की तुम्ही गेलात की तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी पहिल्या बघायच्या आहेत आणि कुठे कुठे जास्त वेळ घालवायचा आहे तुमच्या मुलांबरोबर, हे तुम्ही त्यावेळेला ठरवू शकता. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, व्यवस्थित व्हिडिओ बघा. प्राण्यांना फीड करण्याव्यतिरिक्तही तिथे भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं क्राफ्ट आहे, स्टोन पेंटिंग आहे किंवा तुमचे ब्लॉक्स बनवायचे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे तिथे गेम होतात. तिथे वाळू आहे, वाळूमध्ये मुलांना खेळवलं जातं. आणि तिथे परेशियन कॅट पण आहेत, 5-6 आहेत तिथे परेशियन कॅट. आम्ही हात नाही लावला त्यांना, कारण मला मांजरांची खूप भयंकर भीती वाटते. डक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्यांना फीड करताना खूपच मजा आली. ते हातावर टोच मारतात आणि पण आपण हात सरळ ठेवायचा म्हणजे आपल्याला लागत नाही. त्यांना पण फीड करण्याची एक वेगळी पद्धत आहे. तो दादा आम्हाला त्यांच्यासाठी दाणे देत होता आणि आम्ही त्यांना फीड करत होतो. भरपूर डक्स आहेत तिथे, खूप मज्जा येते. लहान मुलांनाही खूप आवडतं. त्यांना ते स्वतःला हात लावू देत नाही, पण त्यांना तुम्ही फीड करू शकता. इथे मला असं सांगायचं आहे की इथे आम्ही कोणत्याही प्राण्याला इजा पोचवलेली नाही आहे. आम्ही शांतपणे खेळत होतो आणि इथे कोणत्याही प्राण्याला त्रास झालेला नाही, आम्ही त्रास दिलेला नाही आहे. त्या हिशोबाने तुम्ही तेच करा. मी आता काही जास्त बडबड करत नाही आहे, तुम्ही व्हिडिओ बघा. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे पार्किंग थोडं लांब आहे आणि त्यांच्या रिक्षा आहेत तिथून त्यांच्या फार्मपर्यंत येण्यासाठी. तर त्या हिशोबाने, त्यांच्या स्लॉटच्या हिशोबाने तुम्ही बुकिंग केल्यावर ते तुम्हाला रिक्षाने आणतात पण आणि तुमच्या पार्किंगपर्यंत सोडतात पण. त्याची खबरदारी तुम्ही घ्या आणि तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा पूर्ण व्हिडिओ झाल्याशिवाय कुठेही जायचं नाही आहे. बाय.